Hello everyone and welcome to this video my dear friends. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मी राहुल नाईकुडे सर या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो आपण जो टॉपिक वाईज क्वेश्चन अनालिसिसची जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे तर या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हॉइस हा जो टॉपिक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस या टॉपिकचे जे डिपार्टमेंट पीएसआय 1998 पासून 2017 पर्यंतच्या परीक्षा झालेल्या आहेत या सर्व परीक्षांमध्ये या टॉपिक वरती ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस या टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत तर हे सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर अनालिसिस घेणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण अनालिसिस घेत असताना आपण प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न कोणत्या नियमावरती विचारला आहे, नेमकं त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे, आज्ञार्थी वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, विधानार्थी वाक्य आहे का, नेमकं का तो प्रश्न अपवाद नियमावरती विचारलाय तर ते सगळे आपण नियम पण घेतोय त्याच्यानंतर विश्लेषण पण आपण एक सविस्तर करतोय. तर मित्रांनो आपण पुन्हा आणखी एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे ती म्हणजे जर आपण डिपार्टमेंट पीएसआय ची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी तर हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेतच. परंतु आपण कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असाल, ग्रुप सी ची तयारी करत असाल किंवा सरळ सेवेची जरी तयारी करत असतात किंवा राज्यसेवेची तयारी करत असतात तरी सुद्धा मित्रांनो यामध्ये जे आपण प्रश्नांचं आपण डिस्कशन करणार आहोत किंवा अनालिसिस करणार आहोत तर हे सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे आहेत. कारण पुन्हा मी तेच सांगल कारण डिपार्टमेंट पीएसआय ही परीक्षा सुद्धा एमपीएससी कंडक्ट करते आणि एमपीएससी परीक्षा कंडक्ट करते म्हणजेच त्याचा जो त्याची जी क्वेश्चनची जे लेवल आहे तर ती लेवल चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी मेंटेन केलेली असते. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच या प्रश्नांचा 100% फायदा होईल. आणि आणखी एक दुसरी गोष्ट महत्वाची जे आपल्याला कंबाईन ग्रुप बी ला ग्रुप सी ला जे प्रश्न असतात तर तेच प्रश्न इकडे पण विचारलेले असतात. त्यामुळे आपल्याला निश्चितच डिअर फ्रेंड्स सर्वांनाच या व्हिडिओचा फायदा होईल. तर बघा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस हा जो टॉपिक आहे तर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस याच्यामध्ये ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या बेसिक कॉन्सेप्टचे पण आपण सुरुवातीला चर्चा करू. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करत असताना किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करत असताना सुरुवातीला आपल्याला वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट ओळखायचं असतं. आता वाक्यामध्ये ऑब्जेक्ट जे असतंय तर ऑब्जेक्ट हे कुठं असते तर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हे साधारणतः क्रियापदाच्या नंतर असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना ऑब्जेक्टच लक्षात येत नाही वाक्यामध्ये नेमकं ऑब्जेक्ट कुठं आहे. तर एक सिंपल लक्षात ठेवायचे साधारणतः डिअर फ्रेंड्स वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट असते तर ऑब्जेक्ट हे वाक्यामध्ये वर्बच्या नंतर येतं, वर्बच्या नंतर म्हणजेच क्रियापदाच्या नंतर येतं. आणि त्याच्यानंतर आपण टेन्स वाईज आपल्याला काय करायचे असतात जे टेन्स वाईज हेल्पिंग वर्ब जे आहे ते हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात. आता पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक गोष्ट फिक्स आहे ती म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप असतं. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर ऍक्टिव्ह व्हॉइसचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना सिंपल प्रेझेंट टेन्सच असायला पाहिजे. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल तर वाक्याचा टेन्स चेंज करायचा नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन या ठिकाणी असं होतं की वाक्याचा टेन्स जो आहे तर टेन्स आपण चेंज हे डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण करत असतो. म्हणजे तिथे ॲमी जर असेल तर आपण वॉज वेअर करतो, हॅव असेल तर हॅड करतो. हे डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना असतंय. परंतु ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना टेन्स चेंज करायचा नाही डिअर फ्रेंड्स. तर चला मग आपण प्रश्न बघू आणि या प्रश्नामध्येच जे प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत मग त्याच्या प्रश्न पण आपण पाहूया, अनालिसिस पण करू आणि त्याच्यावरती कोणत्या नेमकं नियमावरती प्रश्न विचारले आहेत तर या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये कव्हर करू. मग चला ठीक आहे बघा व्हॉइस हा टॉपिक. तर पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स वाय आर यू डुईंग नाव, सॉरी व्हॉट आर यू डुईंग नाव, व्हॉट आर यू डुईंग नाव. तर याच्यामध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स व्हॉट आर यू डुईंग नाव तर याच्यामध्ये जो आहे तर ऍक्च्युली माय डिअर फ्रेंड्स व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू नाव असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला आहे. आर यू व्हॉट डू यू डू नाव. जो डिपार्टमेंट पीएसआयचा जो पेपर झाला तर या डिपार्टमेंट पीएसआयच्या पेपरमध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. डिपार्टमेंट पीएसआयच्या पेपरमध्ये प्रश्न जो आहे तर प्रश्न हा आपला असा विचारला व्हॉट डू यू डू नाव. आता लक्ष द्या ज्यावेळेस व्हॉट डू यू डू नाव
आता खरं पाहता एक लक्षात ठेवायचं आहे, नाव हा जो शब्द आहे तर साधारणतः आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, नाव हा जो शब्द आहे तर नाव हा शब्द आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. ठीक आहे. त्यांनी वाक्य असं दिलं होतं आणि या वाक्याचं जे आहे तर या वाक्याचं पॅसिव्ह जर आपल्याला करायचं असेल तर या वाक्याचा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं जे आहे तर पॅसिव्हाइज करत असताना डिअर फ्रेंड्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच होत असते. ठीक आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये वाक्य देत असताना मी हे वाक्य नंतर तुम्हाला सांगतो. तर परीक्षेमध्ये व्हॉट डू यू डू, डिपार्टमेंट पीएसआयच्या पेपरमध्ये व्हॉट डू यू डू असा प्रश्न दिला होता. आता जे वाक्य घेतलं मी ते वाक्य म्हणजे प्रश्न असा होता, व्हॉट डू यू डू नाव. आणि या प्रश्नाचं पॅसिव्हाइज आपल्याला करायला सांगितलं होतं. आता या प्रश्नाचं पॅसिव्हाइज जे आहे तर लक्षात आहे, या प्रश्नाचं पॅसिव्हाइज करत असताना डू आहे तर डू म्हणल्याच्या नंतर हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये झालं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्हाइज करताना आपण काय वापरतो, एम इज आर प्लस V3 वापरतो. काय वापरतो, एम इज आर प्लस V3 वापरतो. तर मी आता अगोदर काय केलं या ठिकाणी तुम्हाला सिंपल पद्धतीने लक्ष द्या. टेन्सचे कोणत्या टेन्स मध्ये आपण कोणते हेल्पिंग व्हर्ब वापरतो हे आपण थोडक्यात घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मग चला, सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्हाइज करण्याचे स्ट्रक्चर, पॅसिव्हाइज करण्याचे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर वापरायचे, एम इज आर प्लस V3. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स किंवा आपण प्रेझेंटचे कंप्लीट करू. प्रेझेंट कंटिन्युअस साधारणतः पॅसिव्हाइज आहे तर पॅसिव्हाइज हे 8च टेन्स होत असते. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये असते डिअर फ्रेंड्स एम इज आर प्लस बीइंग, एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 असते. प्रेझेंट परफेक्ट मध्ये असते हॅव बीन, हॅज बीन प्लस V. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण यूज करतो वॉज वेअर प्लस V3. पॅसिव्हाइज मध्ये वॉज वेअर प्लस V3. पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण यूज करतो वॉज वेअर प्लस बीइंग आणि प्लस V3 असते. पास्ट परफेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लक्षात ठेवायचे हॅड बीन प्लस V3 असते. त्याच्यानंतर नेक्स्ट जो टेन्स आहे तर तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण वापरतो शाल बी किंवा विल बी प्लस V3. आणि फ्युचर कंटिन्युअस होत नाही. तर पुढचा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपण यूज करतो शॅल हॅव बीन विल हॅव बीन. हे लक्षात ठेवा. चला, तर डिअर फ्रेंड्स मी आता सांगितलं टेन्स बदलत नाही. तर हे जे व्हॉट डू यू डू आहे तर व्हॉट डू यू डू या प्रश्नाचं जर पॅसिव्हाइज आपल्याला करायचं असेल तर या वाक्याचा टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्हाइज करताना आपण एम इज आर प्लस V3 वापरतो. वाक्य जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्हाइज करताना डब्ल्यू शब्दाच्या नंतर काय करायचंय, हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. काय वापरायचंय, हेल्पिंग व्हर्ब वापरायचंय. आणि साधारणतः वॉट हा जो शब्द आहे तर वॉटने सुरू होणारा जर प्रश्न असेल आणि त्या प्रश्नामध्ये जर ऑब्जेक्ट नसेल तर त्यावेळी वॉटच्या प्रश्नाचं पॅसिव्हाइज करताना साधारणतः वॉटच्या नंतर सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचे टेन्स नुसार. मग व्हॉट इज इथं क्रियापद आहे डू, त्याचं काय होते व्हॉट इज डन, व्हॉट इज डन नाव, व्हॉट इज डन बाय यू, व्हॉट इज डन
बाय यू नाव. अशा प्रकारे ह्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस होते डिअर फ्रेंड्स. परंतु याच्यामध्ये डिपार्टमेंट PSIच्या पेपरमध्ये हे अशा प्रकारचं ऑप्शन दिलंच नव्हतं. व्हॉट इज डन बाय यू असं ऑप्शन दिलं नव्हतं. त्यांनी काय केलं होतं, हे ऑप्शन अशा प्रकारे दिलं होतं, व्हॉट इज बिईंग डन बाय यू, आणि त्याचं उत्तर जे आहे आन्सर की मध्ये हे सेकंड दिलं होतं. परंतु याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, आपण जर दिलेला प्रश्न हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच होतं. त्याचं पॅसिव्ह वॉइस हे करताना टेन्स चेंज केला जात नाही. मग हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जे, तर या ठिकाणी मी हे फक्त वाक्य दुरुस्त केलं होतं. जर असं उत्तर येत असेल तर या ठिकाणी व्हॉट आर यू डुईंग नाव, व्हॉट आर यू डुईंग नाव या वाक्याचं टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह वॉइस करताना आपण वाक्याची सुरुवात व्हॉटने केली, नंतर हेल्पिंग वर्ब इज वापरलं. कंटिन्युअस टेन्स मध्ये एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 वापरत असतो. मग या ठिकाणी आपण बीइंग प्लस V3 वापरायचंय, नंतर बाय यू, नंतर नाव. ठीक आहे, लक्षात आले सगळ्यांना. सांगण्याचा उद्देश असा होता की या प्रश्नाचं उत्तर जे आहे या प्रश्नाचं उत्तर हे असं असायला पाहिजे, परंतु पेपरमध्ये हे अशा प्रकारे दिलं होतं. ठीक आहे, तर आपण या लॉजिक जर लावायचं म्हणलं तसं तर उत्तर यायलाच नाही पाहिजे, उत्तर तसं होणारच नाही. परंतु नाव हा शब्द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरला जातो. मग त्याच्या उद्देशाने जर त्याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स केला असेल तर कदाचित असू शकतंय, परंतु याचं उत्तर जे आता मी तुम्हाला सांगितलं तर ते तसंच असायला पाहिजे. चला, नेक्स्ट आहे मिस्टर कृष्णाजी टीचर्स अस ग्रामर. मग या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला समजून घ्यायचंय वाक्याचा करता मिस्टर कृष्णा जे आहे. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट किती आहेत, वाक्यामध्ये खरं पाहता दोन ऑब्जेक्ट आहेत, अस पण आहे आणि ग्रामर पण आहे. मग एकाच वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट येऊ शकतात. जे वस्तुवाचक ऑब्जेक्ट असतात त्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट, ह्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जे अस असेल, मी असेल, यू असेल, हिम असेल, यांना म्हणायचंय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्यक्तिवाचक. मग आपल्याला पॅसिव्हाइज करायचं, तर या वाक्याचं पॅसिव्हाइज करत असताना दोन ऑब्जेक्ट आहेत, मग दोन्ही प्रकारे आपण याचं पॅसिव्हाइज करू शकतोय. मग फॉर एक्झाम्पल ग्रामर सुरुवातीला घ्यायचं तर घेऊ शकतो आपण ग्रामर. वाक्याचं टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून एम इज आर प्लस V3 वापरायचे. ग्रामर इज, टीचर थर्ड फॉर्म, ग्रामर इज टॉट, ग्रामर इज टॉट, ग्रामर इज टॉट टू अस. ज्यावेळेस आपल्याला हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यामध्ये दिलं जातं त्यावेळेस काय करायचं असते, टू वापरायचं असते. मग ग्रामर इज टॉट टू अस बाय मिस्टर कृष्णाजी. हा एक प्रकार आहे पॅसिव्हाइज करण्याचा. दुसरा प्रकार आहे, आपण हे अस पण काय करू शकतोय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तर ते पण वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकतोय. मग अस वाक्याच्या सुरुवातीला घेत असताना प्रथमामध्ये घेत असते, द्वितीयामध्ये नाही. मग वी, कारण कर्ता हा नेहमी काय असतोय, प्रथमामध्ये असतोय. वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. म्हणजे आपण असं दोन्ही प्रकारे याचं पॅसिव्हाइज करू शकतो. मग ग्रामर टीचर्स हे पहिलं वाक्य जे आहे ते पहिल्या वाक्यामध्ये ग्रामर आणि टीचर्स हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी हे बरोबर आहे, कारण याच्यामध्ये वी घेतलेला आहे, एमिजार प्लस V3 वापरलेला आहे, नंतर बाय प्लस करता घेतलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. आता वी आर टॉट बाय मिस्टर कृष्णाजी ग्रामर हे वाक्यरचना बरोबर नाही, आणि ग्रामर टीचर्स अस हे पण वाक्य बरोबर नाही. मग याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे बरोबर आहे 2 नंबर. जसं की वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी, याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे डिअर फ्रेंड्स. चला ठीक आहे, नेक्स्ट बघू. मग एकाच वाक्यामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या वाक्याचं पॅसिव्हाइज दोन्ही प्रकारे होतं, आणि दोन्ही प्रकारे आपल्याला पॅसिव्हाइज करता आलं पाहिजे. बघा आता नेक्स्ट, the police has sounded a red alert in the city. मग या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे, रेड अलर्ट. क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट असते, मी तुम्हाला सिंपल सांगितलं रेड अलर्ट. या वाक्याचं पॅसिव्हाइज करायचं. पॅसिव्हाइज करताना सगळ्यात अगोदर एक नंबर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची, दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखायचा आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर दिलेल्या वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये स्ट्रक्चर काय वापरतात पॅसिव्हाइज करताना, हॅव बीन आणि हॅज बीन प्लस V3 वापरतात. हॅव बीन, हॅज बीन प्लस V3 वापरतात. फक्त स्ट्रक्चर बघायचं,
इथं हॅड आहे, मग बरोबर येईल का? नाही येणार. इथं हॅज बीन आहे, चला ठीक आहे, येऊ शकतंय. इथं डायरेक्ट बिन वापरलंय, हे पण येणार नाही. इथं हॅड बीन वापरलंय. मग तुम्ही जर फक्त स्ट्रक्चर जरी व्यवस्थित समजून घेतले, वाक्याचा टेन्स लक्षात ठेवायचा आहे आणि त्या टेन्स नुसार त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण स्ट्रक्चर कोणतं वापरतोय एवढं जरी केलं तरी आपले बरेच काय होते, बऱ्यापैकी आपण उत्तरापर्यंतच पोहोचतो डिअर फ्रेंड्स. तर याच्यावरती बघा, या ठिकाणी इथं हॅड वापरलं हे चुकीचं आहे. इथं डायरेक्ट बिन वापरले, हॅज बिन, हॅव बिन नाही, आणि या ठिकाणी पण हॅड बिन वापरले. त्यामुळं डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे या ठिकाणी हे वाक्य पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. हॅव बीन, हॅज बीन प्लस विथ. मग बघा, आपण फक्त या स्ट्रक्चरवरती उत्तरापर्यंत पोहोचतो. पण याच्यामध्ये समजा दुसऱ्या पण ऑप्शन मध्ये जर हॅज बीन दिला असतं तर आपण मग त्या ठिकाणी काय पाहणं गरजेचं आहे? तर वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टने झाली पाहिजे. रेड अलर्ट, त्याच्यानंतर रेड अलर्ट हे सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी हॅज बीन वापरायचंय. त्याच्यानंतर साऊंडेड क्रियापदाचे स्वरूप इन द सिटी, आणि त्याच्यानंतर बाय द पोलीस. अशा प्रकारे आहे डिअर फ्रेंड्स, बरोबर. नेक्स्ट बघा पुढं, द डॉक्टर गेव हिम मेडिसिन. आता या वाक्यामध्ये सुद्धा 2 ऑब्जेक्ट आहेत. हिम पण ऑब्जेक्ट आहे आणि मेडिसिन सुद्धा ऑब्जेक्ट आहे. 2 ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये दिलेले आहेत. मग या वाक्याचं पॅसिवाइज आहे, तर पॅसिवाइज आपण 2 प्रकारे करू शकतोय. मग यामध्ये पण पहिला काय बघायचं, या वाक्याचा टेन्स कोणता आहे? या वाक्याचा टेन्स कोणता आहे डिअर फ्रेंड्स? सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय वापरतात? वॉज, वेअर प्लस वी वापरतात. काय वापरतात? वॉज, वेअर प्लस वी वापरतात, हे लक्षात ठेवायचं. मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं? मेडिसिन सुरुवातीला ऑब्जेक्ट आपण घेऊ शकतो. मेडिसिन वॉज, गिव्हचं तिसरं रूप असते गिवन. मेडिसिन वॉज गिवन, मेडिसिन वॉज गिवन, मेडिसिन वॉज गिवन टू हिम. मी म्हटलं तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर असेल तर या ठिकाणी टू वापरणं कंपल्सरी असते. मेडिसिन वॉज गिवन टू हिम. आता लक्ष द्या, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी बाय डॉक्टर म्हणायची गरज नाही, कारण जनरली मेडिसिन कोण देते? आपल्याला डॉक्टर देते, म्हणून या ठिकाणी बाय नाही वापरले तरी पण चालतंय. आणि दुसरा प्रकार आहे हिम, हे पण ऑब्जेक्ट आहे, तर याला सुरुवातीला घेऊन पण आपण पॅसिवाइज करू शकतोय. हिमला जर वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला प्रथमामध्ये घ्यायचं आहे, मग या ठिकाणी ही घ्यायचं आहे. ही वॉज गिवन मेडिसिन. चला, अशा प्रकारे आपण 2 प्रकारे पॅसिवाइज करू शकतोय. मग असे ऑप्शन कोणते आहेत? मेडिसिन वॉज गिवन टू हिम, हे पण बरोबर आहे. या ठिकाणी हॅज बीन वापरणे चुकीचं आहे. या ठिकाणी पण हॅज बीन वापरणे चुकीचं आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय करायचंय? वॉज, वेअर प्लस वी. आणि पुन्हा एकदा लक्ष द्या मी काय म्हणतोय, ज्यावेळी ऍक्टिव्ह वाईजच्या वाक्याचं पॅसिवाइज करायचं असेल त्यावेळी टेन्स चेंज करायचा नाही. दिलेल्या वाक्याचा जर टेन्स सिंपल पास्ट टेन्स असेल तर पॅसिवाइज करत असताना सुद्धा आपल्याला सिंपल पास्ट टेन्सच ठेवायचा आहे. मग या ठिकाणी हे पण बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर आहे बी आणि सी बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स. आता नेक्स्ट आहे दिस प्रोजेक्ट डॅश डॅश बाय हिम. आता बाय हिम म्हणजे हे वाक्य कोणत्या वाईजचं आहे? पॅसिवाइज आहे. आणि पॅसिवाइज म्हटलं की आपण निश्चितच काय करतो? क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय, म्हणजे इथं कॅन्सल करायचं, विथ वापरायचं. मग या ठिकाणी दिस प्रोजेक्ट कॅन्सल बाय हिम. मग या ठिकाणी विल प्लस वी वन पॅसिवाइज मध्ये येते का? नाही. विल बी प्लस वी पॅसिवाइज मध्ये येते का? हो येते. पुढचे पण ऑप्शन बघू. वुड प्लस वी वन हे पॅसिवाइज मध्ये येते का? नाही, कारण इथे वी वनच आहे. शुड प्लस इथं कॅन्सल केलेलं आहे, परंतु पॅसिवाइज करताना काय असते? मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या वाक्याचं पॅसिवाइज करताना मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब प्लस बी आणि त्याच्यानंतर व्ही वापरतात, म्हणून या ठिकाणी हेही ऑप्शन चुकीचं आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे? दिस प्रोजेक्ट विल बी कॅन्सल बाय हिम, म्हणजे हा प्रोजेक्ट त्याच्याकडून कॅन्सल केला जाईल या अर्थाने आहे. त्याच्यानंतर बघा, ही केप्ट मी वेटिंग. डिअर फ्रेंड्स, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य एमपीएससीने खूप वेळा म्हणजे खूप वेळा परीक्षेने विचारलंय. मग ते कंबाईन ग्रुप बी चा पेपर असेल, ग्रुप सी चा पेपर असेल, राज्यसेवेचा पेपर असेल, किंवा 2021 मध्ये म्हणजे या वर्षी जे झालेल्या आरोग्य सेवा आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा झाल्या, तर या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये ग्रुप सी चा जो पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा हे अशा प्रकारचं वाक्य दिलं होतं. तर अशा प्रकारच्या वाक्याचं पॅसिवाइज करताना याला टेन्शन घ्यायचं नाही डिअर फ्रेंड्स. याला अगोदर काय करायचंय? सिंपल समजून घ्यायचंय. हे वाक्य एवढं आहे, याला समजून घ्या. ही केप्ट मी,
ही केप्ट मी. ठीक आहे, याच्यामध्ये हा टेन्स कोणता या वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. पुन्हा एकदा तेच टेन्स महत्वाचा आहे. मग याचं पॅसिवाइज करायचे, सुरुवातीला काय घ्यायचं, मीचं आय करायचंय प्रथमामध्ये. वाक्याचा टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज वेअर प्लस वी वापरायचंय. मग या ठिकाणी मी वापरतोय आय वॉज, क्रियापदाचं नंतर तिसरं रूप वापरायचंय आय वॉज केप्ट. आय वॉज केप्ट. आणि वेटिंग जो शब्द आहे तो जसा आहे तसं तिथे ठेवायचा आहे. आय वॉज केप्ट वेटिंग आणि बाय. लक्षात आलं सगळ्यांना? तर हे अशा प्रकारे याचं पॅसिवाइज होते डिअर फ्रेंड्स. पुन्हा एकदा सांगते बघा, फक्त तुम्ही जर टेन्स जर ओळखला, टेन्स जर लक्षात ठेवला तरी पण उत्तरापर्यंत पोहोचतोय. या वाक्याचं टेन्स कोणतं आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतोय, ऍक्टिव्ह वाईजचं वाक्य पॅसिवाइज करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे तर ती म्हणजे विद्यार्थ्यांना वाक्याचा टेन्स ओळखता आला पाहिजे. टेन्स ओळखता आला की आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचतोय. या वाक्याचं टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचं पॅसिवाइज करताना वॉज वेअर प्लस वी वापरतात. पहिल्या वाक्यामध्ये काय दिले, अमेझॉन दिले चुकीचं आहे, इथे हॅव बीन दिले चुकीचं आहे, इथे पण हॅड बीन दिले चुकीचं आहे. बघा एकाच ठिकाणी वॉज प्लस वी आहे. चला ठीक आहे, मग या अशा प्रकारे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता डिअर फ्रेंड्स. म्हणून तुम्हाला सांगतोय स्ट्रक्चर आणि वाक्याचा टेन्स आपल्याला ओळखता आलाच पाहिजे. नेक्स्ट बघा आपण पुढचं वाक्य पाहू. मग द चेअरमन वॉज रिंगिंग द बेल. या ठिकाणी वाक्याचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये वापरतात वॉज वेअर प्लस बीइंग आणि प्लस व्ही असते. काय असते, बीइंग प्लस व्ही असते. या वाक्याचा ऑब्जेक्ट कोणता आहे, द बेल आहे. मग वाक्याची सुरुवात ही द बेलने होणार. मग वॉज वेअर पण असायला पाहिजे आणि बीइंग पण त्या वाक्यामध्ये असायला पाहिजे. या वाक्यामध्ये बीइंग आहे का, नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये बीइंग आहे, द बेल वॉज बीइंग. रिंगचं तिसरं रूप असते रंग, रिंग रँग रंग. मग या ठिकाणी रंग आहे, हे बरोबर आहे. इथं काय केलं, रिंग केलं आहे आणि बीइंग पण आहे या वाक्यामध्ये, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. या ठिकाणी द बेल वेअर, इथं बीइंग पण आहे रंग पण आहे, परंतु या ठिकाणी वेअर वापरलंय. द बेल हे वाक्यामध्ये, द बेल हे काय सिंग्युलर आहे आणि वाक्याचा करता सिंग्युलर असल्यामुळे हेल्पिंग वर्ब पण सिंग्युलर वापरायचे, म्हणून या ठिकाणी हे पण चुकलेलं आहे. तर याचं उत्तर आहे द बेल वॉज बीइंग रंग बाय द चेअरमन. चला पुढचा प्रश्न बघू आपण डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट क्वेश्चन, शट द डोअर. शट द डोअर हे जे आहे तर हे आहे आज्ञार्थी वाक्य. काय आहे, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी जे वाक्य आहे तर आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करत असताना आपण या ठिकाणी पॅसिवाइज आहे तर पॅसिवाइज आपण लेटच्या वाक्याने पण करतो. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस नंतर बी असते आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असते. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करताना त्याचं स्ट्रक्चर असते, वाक्याची सुरुवात लेटने होणार, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते, नंतर बी असते, नंतर व्ही असते. दुसरा प्रकार असा पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर वाक्यामध्ये सजेशन दिलं असेल किंवा ऍडवाइस दिला असेल तर त्या वाक्याचं, त्या आज्ञार्थी वाक्याचं आपण पॅसिवाइज करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट पण घेतो, पण त्याच्यामध्ये नंतर काय करतो, शुड बी वापरतो. इथं बी असायला पाहिजे आणि त्याच्या पुढे व्ही असते. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार असा आहे डिअर फ्रेंड्स, तिसऱ्या प्रकारामध्ये असते यू आर, मग ते ऑर्डर्ड असते वाक्याच्या अर्थानुसार, रिक्वेस्टेड असते किंवा ऍडवाइज्ड असते. तर अशा प्रकारे आपण काय करतो, यू आर ऑर्डर्ड, यू रिक्वेस्टेड, ऍडवाइज्ड आणि नंतर टू प्लस व्ही वन वापरायचं असते. अशाही प्रकारे आपण पॅसिवाइज करतो. मग या ठिकाणी बघा, शट द डोअर या वाक्याची सुरुवात एकतर काय झाली पाहिजे, या लेटने झाली पाहिजे, आहे का नाही. इथं जे आहे तर यू आर आहे, बरोबर आहे, यू आर ऑर्डर, पण या वाक्यामध्ये शट हे क्रियापद वापरलं आहे, इथं क्लोज हे क्रियापद वापरलं आहे, म्हणजे क्रियापद पण चेंज करायचं नाही. मग इथं आहे लेट द डोअर, लेट आहे, नंतर ऑब्जेक्ट. आज्ञार्थी वाक्य जरी असलं तरी लक्षात ठेवायचं, आज्ञार्थी वाक्याचे सुद्धा ऑब्जेक्ट हे क्रियापदाच्या नंतर असतं आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते. तर बघा लेट, त्याच्यानंतर लेटच्या नंतर काय सांगितलं, ऑब्जेक्ट वापरायचं. मग इथं आपण ऑब्जेक्ट वापरलं, नंतर काय करायचं, बी वापरायला सांगितले, मग बी वापरलं आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, मग आपण तिसरं रूप वापरलं. शट या क्रियापदाचं तीनही रूप सारखेच असतात, शट शट शट. आता इथं पण 3 नंबरचा ऑप्शन जे आहे लेट आहे, पण याच्यामध्ये काय केलं, नॉट टाकलेलं आहे. काय टाकले, नॉट टाकले, कारण या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी आहे. मग या ठिकाणी आपल्याला पॅसिवाइज करताना पण ते वाक्य होकारार्थीच ठेवायचंय, नकारार्थी नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे.
चला पुढचा प्रश्न बघू आपण. या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न डिअर फ्रेंड्स. वी डिड दिस, याचं उत्तर हे झालं. वी डिड दिस एवढं छोटस वाक्य. याच्यामध्ये वी डिड दिस मध्ये दिस हे ऑब्जेक्ट आहे डिअर फ्रेंड्स, आणि डिड हे काय आहे, डू या क्रियापदाचं दुसरं रूप, म्हणजे इथं वर्ब म्हणून वापरलंय, आणि या ठिकाणी हे आहे सब्जेक्ट. मग या वाक्याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचं तर काय करायचं, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं, घेतलं, मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर प्लस वी वापरतो म्हणून वॉज वेअर प्लस वी वापरायचंय. वाक्याचा करता म्हणजे दिस हा शब्द सिंग्युलर आहे म्हणून दिस वॉज. डिडचं तिसरं रूप काय वापरायचं, डन, आणि नंतर बाय प्लस कर्त्याची या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, द्वितीय वापरायचं असते. बायच्या नंतर आपण काय करतो, कर्त्याची द्वितीय घ्यायची असते. आय जर असेल तर तसं आपण मी करतो, वी जर असेल तर तसं आपण अस करतो, यू असेल तर यूला यूच ठेवतात, ही असेल तर हिला हिम करतात, शी असेल तर हर करतात, इट असेल तर इटला इटच ठेवतात, आणि दे असेल तर देम करतात. आता आपण डिटेलमध्ये घेतलं. मग हे अशा प्रकारे दिस वॉज डन बाय अस. मग या ठिकाणी दिस वॉज डन बाय ऑल ऑफ अस ची काही गरज नाही, कारण इथं तसं दिलंच नाही. दिस हॅज बीन डन, बघा इथं टेन्स बदलला. दिस वॉज डन बाय देम, इथं तर डायरेक्ट देम केलंय. मग दिस वॉज डन बाय अस, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. चौथा ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न. वन शुड कीप वन्स प्रॉमिस. आता हे अशा प्रकारचं ज्यावेळेस वाक्य दिलं जातं ना, तर त्या वाक्याचं पॅसिव्हाइज करताना काय करायचं डिअर फ्रेंड्स, वन्स जे असते ना, हे वन्स वापरायचं नाही, एकतर अ आर्टिकल किंवा द आर्टिकल वापरायचं. मग आणि या ठिकाणी हे शुड आहे, मग शुड म्हणजेच काय, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मग मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या वाक्याचं पॅसिव्हाइज करताना त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब अगोदर, नंतर बी वापरतात, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असते. मग या ठिकाणी काय केलं, शुड हॅव बीन वापरलं, हे चुकीचं आहे. प्रॉमिस शुड बी केप्ट, मग शुडच्या नंतर इथं बी वापरलंय, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं, हे बरोबर आहे. तरी पण पुढचे ऑप्शन बघू. वन्स प्रॉमिस शुड बी केप्ट, या ठिकाणी लक्ष द्या, ज्यावेळी वन शुड कीप वन्स प्रॉमिस असं दिलं जातं त्यावेळेस काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स, वन शुड लव्ह वन्स नेशन, हे असं जे असते ना, तर त्यावेळेस काय करायचं डिअर फ्रेंड्स, वन्स वापरायचं नाही, डायरेक्ट काय करायचं, त्याच्या पुढचं नाव वापरायचं. त्याच्यामुळे हे या ठिकाणी हे असं वापरणं जे आहे तर वापरणं हे चुकीचं आहे. आणि या ठिकाणी अ प्रॉमिस शुड हॅव केप्ट, या ठिकाणी तर काय केले, प्रॉमिस शुड हॅव केप्ट, हे वाक्यच पॅसिव्हाइजचं तर नाही. म्हणून या ठिकाणी बघा, शुड बी प्लस V3 हे जे आहे तर हे शुड बी प्लस V3 हे बरोबर आहे. तुम्हाला या ठिकाणी फक्त लक्ष द्या, ऍक्टिव्ह व्हायच्या वाक्याचं पॅसिव्हाइज करताना सगळ्यात मेन गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रक्चर, आणि दुसरी गोष्ट वाक्याचा प्रकार समजला पाहिजे आणि टेन्स समजला पाहिजे. पुढचं वाक्य बघा या ठिकाणी 11 नंबरचं, समबडी हॅज स्टोलन माय पेन. या ठिकाणी वाक्याचं टेन्स कोणतं आहे, हॅज प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे वाक्य आहे त्याचं स्ट्रक्चर काय असतंय, हॅव बीन, नंतर हॅज बीन, नंतर V3 असते. मग हॅव बीन हॅज बीन पहिल्या वाक्यामध्ये काय आहे, हॅड बीन आहे, चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये हॅव आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये सॉरी दुसऱ्या वाक्यामध्ये हॅज आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये हॅव आहे, पण चौथ्या वाक्यामध्ये इज आहे, म्हणजे हे चुकलं. पहिलं आणि चौथं तर चुकलं. आता राहिलं दुसरं आणि तिसरं. मग या ठिकाणी लक्ष द्या, माय पेन हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, माय पेन हे सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी हॅज वापरायचं आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतो. मग माय पेन हॅज, पुढं पाहायचं, नुसतं हॅज कडेच बघायचं नाही. जर ऑप्शन आणखी असं पण दिलं असेल तर पुढं काय करायचं, तर हॅज नंतर बीन असतं हे लक्षात ठेवायचंय, आणि बीनच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतंय. मग या ठिकाणी जे या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, कारण वाक्याचा कर्ता हा माय पेन आहे जो की सिंग्युलर आहे, आणि सिंग्युलर कर्ता असल्यामुळे या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतात. हे पण चुकीचं, हे पण चुकीचं, आणि हे पण चुकीचं. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स. आय फाउंड, या वाक्याचा टेन्स सुरुवातीला ओळखायचा आहे. वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. फाउंड हे फाइंड या क्रियापदाचं दुसरं रूप आहे. तिसरं पण तसंच आहे, V2. म्हणजे या वाक्याचं टेन्स सिंपल पास्ट टेन्स म्हणलं की वॉज वेअर प्लस V3. सिंपल पास्ट टेन्स म्हणलं की या ठिकाणी काय असतं डिअर फ्रेंड्स, वॉज वेअर प्लस V3. वॉज वेअर प्लस V3. बघा इथं काय केलंय, हॅज बीन वापरलंय, येतंय का, नाही येणार. इथं काय केलंय, हॅज बीनच वापरलं, येणार आहे का, नाही येणार. इथं पण काय वापरलंय, हॅज बीनच वापरलंय, येईल का, नाही येणार.
चल ठीक आहे, मला असं वाटतं याच्यामध्ये टायपिंग मधलं थोडंसं याच्यामध्ये एरर वाटायला, पण असू द्या, काय हरकत नाही. हे इथं काही जरी असतं, हॅव बीन असतं, हॅड बीन जरी असतं, एखाद्या वाक्यामध्ये हॅड बीन असेल, तरी पण लक्षात काय ठेवायचंय, टेन्सचं पॅसिवाइज करत असताना आपण या ठिकाणी ह्या सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचं पॅसिवाइज करताना वॉज वेअर प्लस वीकली वापरतो. म्हणून या ठिकाणी लक्ष द्या. अ होल न्यू वर्ल्ड वाक्याचा ऑब्जेक्ट कोणता आहे? आय फाउंड अ होल न्यू वर्ल्ड. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट जे आहे ते एवढंच आहे, अ होल न्यू वर्ल्ड. त्याच्यानंतर अ आहे म्हणजेच या ठिकाणी वॉज वापरायचंय, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं, नंतर बाय मी म्हणायचं, आणि कुठं इन अॅन ए फ्रँक्स डायरी या ठिकाणी वापरायचं. या ठिकाणी जे आहे ते रेफरन्स या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. जरी या ठिकाणी लक्ष द्या, माझ्याकडून जरी समजा इथं टायपिंगचा एरर झाला असला तरी पण इथं हॅड बीन जरी असतं, हॅव बीन जरी असतं, तरी याचं उत्तर कोणतं येते? हेच येते, कारण स्ट्रक्चरनुसार आपलं उत्तर काढायचं. चला पुढे बघा. नेक्स्ट, द पिऊन ओपन द गेट. या वाक्याचा ऑब्जेक्ट आहे द गेट. काय आहे ऑब्जेक्ट? द गेट. आणि वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये की वॉज वेअर प्लस विकी, आणि पॅसिवाइज करताना वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टने होते. मग या ठिकाणी वॉज वेअर प्लस विकीचा ऑप्शन बघायचा आपल्याला. वॉज वेअर प्लस विकी. इथे तर इज दिलंय, हे चुकीचं आहे. इथे हॅज दिलेलं आहे, हे पण चुकीचं आहे. इथं विल बी दिलेलं आहे, हे पण चुकीचं आहे. फक्त एकच ऑप्शन आहे, वॉज वेअर प्लस विकी. मग तुम्हाला लक्षात आलं असेल डिअर फ्रेंड्स, एवढं सोपं आहे. जर तुम्हाला वाक्याचा टेन्स ओळखता आला, आणि टेन्स ओळखल्यानंतर जर तुम्हाला स्ट्रक्चर जर चांगल्या प्रकारे 100% परफेक्ट येत असतील, तर आपण उत्तर एवढ्या फास्ट काढू शकतो. आणि जरी समजा इकडे बाकीच्या ऑप्शन मध्ये सुद्धा वॉज प्लस V3 दिलं असतं, तरी पण या ठिकाणी काय करायचं असतं डिअर फ्रेंड्स, आपल्याला बाकीच्या पण ह्याच्यावरती एरर काढता येत असतो. पूर्ण स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. फक्त वॉज बघायचं नाही, वॉज प्लस V3 असायला पाहिजे. फक्त वॉज प्लस V3 म्हणायचं नाही, तर वॉज प्लस V3 पण असते. मग वाक्याचा करता जर सिंग्युलर असेल तर वॉज वापरायचं, प्लुरल असेल तर वेअर वापरायचं. चला पुढचा प्रश्न बघा. हु हॅज डन दिस. हे कोणी केला, हा प्रश्न आहे. प्रश्नार्थक वाक्य. व्हायच्या प्रश्नाचं पॅसिवाइज जे आहे तर व्हायच्या प्रश्नाचं पॅसिवाइज डिअर फ्रेंड्स आपण जवळजवळ 4 प्रकारे पॅसिवाइज करतो. किती प्रकारे? 4 प्रकारे पॅसिवाइज करतो. हे मी बॅच मध्ये शिकवलेलं आहे. पण कधी जर हुच्या प्रश्नामध्ये जर 2 ऑब्जेक्ट असतील तर त्याचं पॅसिवाइज किती प्रकारे होते? 4 प्रकारे पॅसिवाइज 4 प्रकारे. पण हुच्या प्रश्नामध्ये जर एकच ऑब्जेक्ट असेल तर त्याचं पॅसिवाइज 2 प्रकारे. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हुच्या प्रश्नाचं पॅसिवाइज करत असताना 2 प्रकारे पॅसिवाइज आपण करतो. मेन म्हणजे पहिला आहे बाय हुम वापरतो, आणि दुसरा आहे फक्त हु वापरतो. बाय हुम वापरतो किंवा हु वापरतो. बाय हुम असेल किंवा हु असेल, याच्यानंतर काय करायचं? हेल्पिंग व्हर्ब वापरायचं. काय वापरायचं? हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्बच्या नंतर काय करायचं? टेन्स नुसार. मग ते लक्ष द्या, नाही, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर काय करायचं डिअर फ्रेंड्स? ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट घ्यायचा, आणि ह्या ऑब्जेक्टच्या नंतर काय करायचं? टेन्स नुसार. मग ते जर बी असेल, बीइंग असेल किंवा बीन असेल, असे जर शब्द वापरायचे असतील तर ते शब्द घ्यायचे, आणि ह्या पुढे शब्दाच्या नंतर V3 वापरायचे. आता हे शब्द आपण सगळ्याच टेन्स मध्ये वापरत नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या 2 टेन्स मध्ये हे शब्द वापरत नाही. सिंपल फ्युचर मध्ये बी वापरतात, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये बीइंग वापरतात, आणि पास्ट परफेक्ट म्हणजे परफेक्ट टेन्सेस मध्ये, सगळ्याच परफेक्ट टेन्स मध्ये बीन वापरतात. मग या ठिकाणी लक्ष द्या, हुचा प्रश्न आहे, तरी आपण हुच्या प्रश्नाचा पॅसिवाइज आपण काय करतो? बाय हुमने करतोय. काय करतोय? बाय हुमने. मग या ठिकाणी हु आहे. आपण या प्रश्नाचं पॅसिवाइज 2 प्रकारे कसं करू शकतो लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी सगळं बाय हुम सारखंच करायचं. म्हणजे सुरुवातीला बाय हुम घेतलं, वाक्याचा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून हॅज घ्यायचं. ह्याच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं. बाय हुम हॅज. ऑब्जेक्ट कोणतं याच्यामध्ये? हु हॅज डन दिस. म्हणजे या ठिकाणी दिस हे ऑब्जेक्ट आहे. बाय हुम हॅज दिस हे ऑब्जेक्ट घेतलं. ऑब्जेक्ट नंतर काय करायचंय डिअर फ्रेंड्स? बीन वापरायचंय, कारण परफेक्ट टेन्स मध्ये हॅव बीन हॅज बीन असते ना, म्हणून या ठिकाणी बीन वापरायचं. आणि आपण WH क्वेश्चन बनवत असताना आपण नियम पाहिजेला आहे. प्रश्न बनवताना मग तो प्रश्न ऍक्टिव्हायचा असेल किंवा पॅसिव्हायचा असेल, हेल्पिंग व्हर्ब मधला फक्त एकच शब्द काय करायचा? ह्या सब्जेक्टच्या किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर घ्यायचा.
राहिलेला शब्द जो असतो तर तो पुढे घ्यायचा असतो. मग बाय होम हॅज दिस बीन, नंतर काय डन आणि क्वेश्चन मार्क. आणि दुसरा प्रकार सेम तसंच ठेवायचंय, बाकी काहीच नाही, फक्त काय करायचं, हू हॅज दिस बीन डन बाय यू, नाही ऑब्जेक्ट नाही, फक्त काय करायचं बाय. म्हणजे दोन प्रकारे पॅसिवाइज करतोय, बाय होमने पण पॅसिवाइज करता येतं आणि दुसरा प्रकार आहे हू प्लस बाय शी, अशाही प्रकारे आपण पॅसिवाइज करतो. या ठिकाणी टेनचा विचार करा, कॉन्सेप्टचा विचार करा आणि उत्तराकडे या. याचं उत्तर आहे बाय होम हॅज आहे, धीस बीन आहे आणि डन आहे. या पद्धतीने ठीक आहे, तर याचं उत्तर 2 नंबर झालं. दिस हॅज बीन डन बाय, इथं प्रश्न करायचा आहे, हे चुकीचं आहे. बाय होम असते, बाय होम नसते, तर या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. चला ठीक आहे, बघा पुढे नंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघा. डू नॉट इन्सर्ट द वीक. आता खरं पाहते आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्य पॅसिवाइज करताना लेट किंवा शुड बी वापरतात, परंतु या पेपरमध्ये जे आहे त्या पेपरमध्ये काय केलं, अपवाद दिलेला आहे, एकदम वेगळ्या प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. या वाक्याचा ऑब्जेक्ट आहे द वीक. आज्ञार्थी वाक्य जे आहेत, आज्ञार्थी वाक्यामधून जर सजेशन दिलं असेल, ऍडवाइस केला असेल, तर त्या ठिकाणी आपण शुड बी वापरतो, परंतु या ठिकाणी लक्ष द्या, वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झाली पाहिजे, नंतर शुड बी, नंतर प्लस शुड बी प्लस वीक. वाक्य जर नकारार्थी असेल तर काय करायचं असेल, शुड नॉट बी आणि नंतर वी असते, हे लक्षात ठेवायचं. पहिलं वाक्य आहे तर पहिल्या वाक्यामध्ये वी दिलेलं आहे, तर या ठिकाणी चुकीचं आहे. डू बी इन्सल्ट द वीक, हे पण चुकीचं, इथं प्रश्नार्थक वाक्यच केलेलं आहे. इथं जे इथं द वीक आहे आणि इथं काय केलं, द वीक आर नॉट इन्सल्टेड, डायरेक्ट ह्याच्यामध्ये काय केलंय, द वीक आर नॉट इन्सल्टेड असं दिलेलं आहे. तर आज बघा लक्ष द्या, मग लेटने पण पॅसिवाइज करू शकतोय किंवा शुड बीने पॅसिवाइज करू शकतोय, पण जर सॉरी आज्ञार्थी वाक्यामधून जर सजेशन सांगितलं असेल किंवा त्याच्यामध्ये जर सल्ला दिला असेल, ऍडवाइस केला असेल, तर त्या ठिकाणी आपण शुड बी वापरतो, परंतु या ठिकाणी शुड बीचा ऑप्शन आहे का नाही. मग जे आपल्याला अवेलेबल ऑप्शन असतात तर त्याच्यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर येते, तर त्याचा विचार करून उत्तर काढायचं असते परीक्षेमध्ये. मग या ठिकाणी लक्ष द्या, जर हे शुड बी नसेल तर याचा आपण पॅसिवाइज अशाही प्रकारे करतो, एम इज आर प्लस म्हणजे हे एम इज आर पण आपण वापरू शकतोय. नंतर काय करायचंय, टू बी वापरायचं आणि त्याच्यानंतर विथ वापरायचं. अशाही प्रकारे आपण पॅसिवाइज करू शकतो डिअर फ्रेंड्स. पण अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला जास्त वेळेस विचारला नाही, हेच वाक्य तुम्हाला एमपीएससीने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. तर द वीक आर नॉट टू बी इन्सल्टेड, म्हणून या ठिकाणी हे उत्तर जे आहे ते उत्तर बरोबर आहे. आता याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आहे, वीक, पण इथं आर वापरलंय, द वीक आर कसं आलं, तर लक्षात आली फ्रेंड्स, आर्टिकल टॉपिक मध्ये आपण या संदर्भात नियम पाहिला आहे. द प्लस ऍडजेक्टिव्ह जर असेल आणि त्या द प्लस ऍडजेक्टिव्ह मधून जर लोकांचा बोध होत असेल तर त्यानंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतात. लोकांचा बोध म्हणजेच काय, द वीक म्हणजेच या ठिकाणी कमजोर लोक, जे वीक लोक आहेत, कमजोर लोक आहेत, म्हणजे या ठिकाणी द प्लस ऍडजेक्टिव्ह मधून जर लोकांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय, त्यानंतर आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो. आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर जर द प्लस ऍडजेक्टिव्ह जर असेल तर आपण पहिल्या टॉपिक मध्ये नियम पाहिलाय, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतात, म्हणून या ठिकाणी आर आलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा, ही वॉज मिसगाइडेड. आता दिलेलं वाक्य हे स्वतःच ऑलरेडी काय आहे, पॅसिवाइज आहे, तर आपल्याला ऍक्टिवाइज करायचं. ही वॉज मिसगाइडेड म्हणजे त्याला मिसगाइड केलं गेलं. मग आता कोणी मिसगाइड केलं, एक तर त्यांनी त्याला मिसगाइड केलं किंवा आम्ही त्याला मिसगाइड केलं, अशा प्रकारे असणार आहे. तर ज्यावेळेस ज्यावेळी मग करता दिला जात नाही तर तो करता आपण काय करायचं, आपण ठरवायचा असतो. त्याच्यामध्ये जे आहे ते लक्ष द्या फ्रेंड्स, करता आपण ठरवायचं, मग त्याच्यामध्ये वी वापरू शकतो किंवा दे वापरू शकतो, साधारणतः दे वापरतात. आता या ठिकाणी बघा, ही मिसगाइडेड एव्हरीबडी, याचा अर्थ काय होतोय,
त्याला मिसगाईड केलं, पण इथं काय आहे, ही मिसगाइडेड एव्हरीबडी, म्हणजे त्याने प्रत्येकाला मिसगाईड केलं, चुकीचं आहे. ही मिसगाइडेड हिमसेल्फ, म्हणजे त्याने स्वतःलाच मिसगाईड केलं, चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे दे मिसगाइडेड हिम. हे वाक्य पॅसिवाईज आहे, तर आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्हाइज करायचं आहे. आणि अशा वाक्यांचं ऍक्टिव्हाइज करत असताना लक्षात ठेवायचंय, जर करता नसेल तर दे वापरायचं. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य वॉज वेअर प्लस V3 हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असते पॅसिवाईजच्या वाक्य रचनेमध्ये. तर या वाक्याचं आपल्याला सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचं ऍक्टिव्हाइज करताना आपण ऍक्टिव्हाइज मध्ये म्हणजे टेन्स मध्ये आपण काय करतो, V2 वापरतो, म्हणून या ठिकाणी V2 वापरायचा आहे. आता मिसगाइडेडचं V2 पण आणि V3 पण सेमच आहे, खरं पहा. तर नेक्स्ट बघा, द पुअर शुड बी हेल्प. आता पहिलं जसं वाक्य आलं बघा, वन शुड हेल्प, वन शुड काहीतरी वाक्य होतं बघा, हा, वन शुड हेल्प वन शुड कीप वन्स प्रॉमिस असं वाक्य होतं. वन शुड कीप वन्स प्रॉमिस असं वाक्य होतं. मग मी त्यावेळेस मला काय सांगितलं की वन शुड कीप वन्स प्रॉमिस, हे असं जर असेल ना तर त्यावेळेस हे वन्स घेत नाही. आणि मग या वाक्यात स्पेसिफाईज काय करतो आपण, प्रॉमिस शुड बी केप्ट, बाय वन म्हणायची गरज नाही. आता या ठिकाणी देतानाच वाक्य काय केले बघा, द पुअर शुड बी हेल्प, द पुअर शुड बी हेल्प, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य शुड बी प्लस V3 आहे. शुड बी प्लस V3 म्हणलं की हे पॅसिवाईज वाक्य म्हणायचं. लक्ष द्या, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आणि पुढे बी प्लस V3 आला असेल ना तर त्या वाक्याला पॅसिवाईज समजायचं. काय समजायचं, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब प्लस बी, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं पास तर त्याला काय करायचंय, पॅसिवाईज समजायचं. आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब प्लस क्रियापदाचं पहिलं रूप जर असेल तर त्याला ऍक्टिव्हाइज समजायचं. आता इथं काय दिलं, द पुअर शुड बी हेल्प, म्हणजे गरिबांना मदत केली गेली पाहिजे. मग या ठिकाणी करता घ्यायचं, आपल्याला काय करायचंय, करता घ्यायचा आहे. मग अशा वाक्यांचा करता घेत असताना, अशा अज्ञार्थी वाक्यांचा करता घेताना आपण काय वापरतो, वन, म्हणजेच काय म्हणायचंय, वन शुड हेल्प द पुअर, म्हणजे वन शुड हेल्प द पुअर, म्हणजे या ठिकाणी वन शुड हेल्प द पुअर म्हणजेच प्रत्येकाने काय केले पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे. तर या ठिकाणी लक्ष द्या फ्रेंड्स, मग वन शुड हेल्प द पुअर ज्या वेळेस हे अशा प्रकारचं वाक्य दिलं जाते आणि शुड बीचं वाक्य असेल तर त्यावेळी काय करायचं, ऍक्टिव्हाइज करताना वन करता घ्यायचा. आणि अशा वाक्यांचं पॅसिवाइज करताना काय करायचं, डायरेक्ट काय करायचं, द पुअर शुड बी, म्हणजे शुड बी प्लस V3 वापरायचं, पण बाय वन वापरायचं नाही, हे असं म्हणायचं नसतं. म्हणूनच उत्तर पहिलं. त्याच्यानंतर बघा, लिसन टू मी, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज मी तुम्हाला सांगितलं, एक तर लेटने करू शकतोय, शुड बी प्लस V3 करू शकतोय, किंवा वाक्यामधून अर्थ ज्या प्रकारचा होतो त्यानुसार आपण यू आर रिक्वेस्टेड म्हणू शकतोय, यू आर ऑर्डर्ड म्हणू शकतोय, किंवा यू आर ऍडवाइज म्हणू शकतो. मग आपल्याला पॅसिवाइज करायचं, तर पॅसिवाइज करताना काय असते, समोरच्या व्यक्तीला आपण रिक्वेस्ट केली असते. म्हणून या ठिकाणी आय रिक्वेस्ट यू असं जर केलं तर हे वाक्य पुन्हा ऍक्टिव्ह व्हायचंच होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लीज लिसन टू मी, हे वाक्य पण आहे पॅसिवाइज नाही, ऍक्टिव्ह व्हायचंच होते, पण आज्ञार्थी वाक्य होते. यू आर लिसनिंग टू मी, तू माझं ऐकत आहेस, तर या ठिकाणी हे पण वाक्य विधानार्थी वाक्य आहे. मग लिसन टू मी अशा आज्ञार्थी वाक्याचं जर पॅसिवाइज करायचं असेल तर आपण यू आर रिक्वेस्टेड, मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, यू आर रिक्वेस्टेड असेल मग रिक्वेस्टेड म्हणा, किंवा यू आर रिक्वेस्टेड टू प्लस पुन्हा V1 वापरायचं. मग यू आर रिक्वेस्टेड म्हणा, यू आर ऍडवाइज्ड म्हणा, यू आर ऑर्डर्ड म्हणा, हे आपण अशा प्रकारे काय करू शकतो, व्हर्ब्स यूज करू शकतो. पण पुढे काय करायचं, टू प्लस V1 वापरायचं. मग यू आर रिक्वेस्टेड टू लिसन टू मी, म्हणून या ठिकाणी पुढे बघा. नंतर नेक्स्ट पोस्ट द लेटर, हे पण आज्ञार्थी वाक्यच आहे, पोस्ट द लेटर. मग आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज एक तर आपण लेटने करतो किंवा शुड बीने करतो. मग द लेटर या वाक्याचा करता ऑब्जेक्ट कोण आहे, द लेटर, आज्ञार्थी वाक्य आहे. आणि आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करण्याची पद्धत काय आहे, सुरुवातीला ऑब्जेक्ट आपण दोन प्रकारे करतो, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी, त्याच्यानंतर
आणि शुड बी वापरून पण करू शकतो. पण या ठिकाणी बघा द लेटर वॉज पोस्टेड असं येत नाही, लेट मी पोस्ट द लेटर असं पण येत नाही, कारण ते वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं होतं. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्याला पॅसिवाइज करायचं आहे. तर पॅसिवाइज करण्यासाठी लेट हिम पोस्ट द लेटर हे पण ऍक्टिव्ह व्हायचंच वाक्य होतंय. मग लेट घ्यायचंय, मी काय सांगितलं तुम्हाला, लेटच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यायचंय. ऑब्जेक्ट कोणतं आहे, द लेटर. मग लेटच्या नंतर काही अगोदर द लेटर, लेट द लेटर, नंतर बी वापरायचं आणि नंतर पोस्टचं तिसरं वापरायचं पोस्टेड. मग अशा प्रकारचा ऑप्शन बघा कुठं आहे, लेट द लेटर बी पोस्टेड. बरोबर. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा या ठिकाणी 22वा, अलास वी शॅल हिअर हिज वॉइस नो मोर. पुन्हा एकदा लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण काय करायचं, टेन्स चेंज कधीच करायचा नाही. या ठिकाणी अलास जे आहे, तर अलास हे आपण काय करतो, दुःख व्यक्त करण्यासाठी वापरतो आपण. कशासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी. मग या ठिकाणी ही इज वायलेस, ही इज डेड. वी शॅल हर्ड, या ठिकाणी शॅलच्या नंतर V1 असते, पण हे चुकलेलं आहे वाक्य. मग काय करायचंय, अलास तर अलास ठेवा. हिज वॉइस हे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, मग घेतलं सुरुवातीला हिज वॉइस. वाक्याचं टेन्स सिंपल फ्युचर आहे म्हणून या ठिकाणी विल वापरलं. या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी नोट आहे, नो मोर, म्हणजे या ठिकाणी वाक्य नकारार्थी सांगितलं आहे म्हणून या ठिकाणी नॉट वापरायचं. आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याचं पॅसिवाइज करताना शाल बी, विल बी प्लस शाल बी, विल बी प्लस V3 वापरतात, हे लक्षात ठेवा. शाल बी, विल बी प्लस V3 वापरतात, म्हणून या ठिकाणी शाल नॉट बी वापरायचं आणि पुन्हा V3 वापरायचं. म्हणून आहे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. चला, हु टॉट यू फ्रेंच, इथेही पुन्हा तेच. या वाक्यामध्ये किती ऑब्जेक्ट आहेत, 2 ऑब्जेक्ट आहेत प्रश्नामध्ये. मग हुच्या प्रश्नामध्ये जर 2 ऑब्जेक्ट असतील तर त्याचा पॅसिवाइज आपण 2 प्रकारे नाही 4 प्रकारे करू शकतोय, पण इथं आपल्याला एकच प्रकारे उत्तर काढायला सांगितलेलं आहे. काही पेपरमध्ये चारही प्रकारे त्याचं पॅसिवाइज केलं जातं. A, B, C, D अशा ऑप्शन देतात आणि त्याच्या खाली आन्सर ऑप्शन असतात, ओनली A इज करेक्ट, B इज करेक्ट. त्यामुळं हुच्या प्रश्नाचे 4ही प्रकारे पॅसिवाइज कशा प्रकारे करायचं असतं हे सगळ्यांना 100% आलंच पाहिजे. कारण आता MPSC फक्त हुचा प्रश्न द्यायचा आणि एक प्रकारेच त्याचं पॅसिवाइज करून दाखवायचा असा प्रश्न विचारत नाही. हुचा प्रश्न देते, त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट देते आणि 4 प्रकारे पॅसिवाइज करून दाखवते आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन दिले जातात. त्याच्यामुळे काय करायचं डिअर फ्रेंड्स, आपल्याला 4ही प्रकार आले पाहिजे. चला, मग या ठिकाणी हुच्या प्रश्नाचं पॅसिवाइज करायचं असेल तर आपण काय करतो, साधारणतः सुरुवातीला बाय होम घेतो, नंतर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, नंतर काय करायचंय सब्जेक्ट, म्हणजेच या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी काय करायचं ऑब्जेक्ट घ्यायचं, त्याच्यानंतर काय करायचं टेन्स नुसार काय करायचं डिअर फ्रेंड्स, नाही टेन्स नुसार जर समजा बी असेल, बीन असेल, बिंग असेल तर ते वापरायचं, अन्यथा डायरेक्ट काय करायचं मग क्रियापदाचं तिसरं वापरायचं, बाय नाही वापरायचं. आणि दुसरा प्रकार आहे सेम वर्डचं स्ट्रक्चर जसं आहे तसंच ठेवायचं, हु हेल्पिंग वर्ब नंतर ऑब्जेक्ट नंतर V3 घ्यायचं, नंतर बाय घ्यायचं, फक्त शेवटी बाय घ्यायचं, बायच्या पुढे काहीच द्यायचं नाही आणि नंतर शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचा. असे हे 2 मुख्य स्ट्रक्चर आहेत पॅसिवाइज करण्याचे आणि याच्या आधारेच आपण हे 2 प्रकारे पण करू शकतो आणि ह्याच्या आधारे 4 प्रकारे हे करू शकतो. मग इथं फक्त ऑब्जेक्ट जे आहे ते ऑब्जेक्ट काय करायचंय कधी हे 2 प्रकारे, फ्रेंच म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन 2 प्रकारे असं करायचं पॅसिवाइज आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन 2 प्रकारे करायचं, म्हणजे 4 प्रकारे याचं पॅसिवाइज होते. 4 प्रकारे कसं होतं डिअर फ्रेंड्स, बाय whom was फ्रेंच, वाक्य काय आहे by whom was French, हीच तिसरं टॉट, नंतर टू यू आणि क्वेश्चन मार्क. दुसरं वाक्य काय करायचं सेम जसं आहे तसंच वरचं ठेवायचं, हु एक आलं की सगळे येते डिअर फ्रेंड्स, हु वॉज फ्रेंच टॉट टू यू आणि शेवटी फक्त काय करायचं बाय वापरायचं, बायच्या पुढे काहीच द्यायचं नाही. अशा दोन्ही प्रकारे आपण पॅसिवाइज करू शकतो. हे झाले 2 प्रकार. आता तिसरा आणि चौथा प्रकार काय, सगळं वाक्य सेम जसं आहे तसंच ठेवायचं, फक्त या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स फ्रेंच काढायचं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरायचं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होतो यू, काय होतं यू. मग यू जर असेल तर या ठिकाणी वॉज येईल का, नाही, या ठिकाणी काय येणार वेअर येणार.
म्हणजे या ऑब्जेक्ट नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं ना म्हणून. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य कसं होईल, बाय हुम वेअर यू टॉट फ्रेंच आणि हु वेअर यू टॉट फ्रेंच, अशा प्रकारचं पॅसिव्ह असतं. चला आता आपण एकच बघू या ठिकाणी. मग या ठिकाणी एकच दिले प्रकार. हुच्या प्रश्नाचं पॅसिव्हाइज करताना बाय हुम वापरतो. बाय हुम वापरायचं. मग इथं बाय होमचं एकच ऑप्शन आहे आणि तेच उत्तर आहे. चला बाय होम, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरायचं फ्रेंच या ऑब्जेक्ट नुसार. ऑब्जेक्ट एकवचन आहे म्हणून इथं वॉज वापरलं. नंतर TAE टॉट, इथं काय करायचं, टॉट वापरायचं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं टॉट ही क्रियापदाचं स्वरूप वापरायचं आणि पुढे या ठिकाणी काय करायचं आहे, टू यू. याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर डिअर फ्रेंड्स 31 नंबरचा प्रश्न उत्तर हे 4 नंबरचं आहे. शेवटी क्वेश्चन मार्क आहे. बघा 22वा प्रश्न, पुढचा प्रश्न बघूया आपण. ही कॅन विन द प्राइज. या ठिकाणी ही कॅन विन द प्राइज हे जे आहे तर याच्यामध्ये द प्राइज हे ऑब्जेक्ट आहे, विन हे वर्ब आहे आणि कॅन जे आहे तर कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. मग नियम काय असेल, मॉडल ऑक्झिलरी वर्ब जर वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्हाइज करताना आपण मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या नंतर बी वापरतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं वापरतो. मग इथं द प्राइज आहे, सुरुवातीला द प्राइज घेतला आपण, नंतर कॅन जे हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तर ते जसं आहे तसं घेतलं कॅन, नंतर बी वापरायचं असेल तर बी वापरायचं, नंतर V3 वापरायचं आहे. मग विन या क्रियापदाचं तिसरं रूप काय असते, ओन असते. द प्राइज कॅन बी ओन आणि नंतर या ठिकाणी ही आहे, मग काय करायचंय, बाय हिम करायचं. मग अशा प्रकारचा ऑप्शन कुठं आहे बघा, शुड असतं तर शुडच ठेवायचं, त्याला मस्ट करायचं नाही. मग इथं मस्ट वापरलंय, इथं कुड वापरलंय, इथं वाक्य चुकलं आणि इथं शुड वापरलंय, हे वाक्य चुकलं. इथं वाक्य बरोबर आहे, द प्राइज कॅन बी ओन बाय हिम. आणि बघा पुढचा प्रश्न आहे 23वा. क्रिमिनल्स विल बी पनिश्ड. या ठिकाणी हे जे वाक्य येतं, क्रिमिनल्स विल बी पनिश्ड, विल बी प्लस V3, कोणता टेन्स आहे, विल बी प्लस V3. विल बी प्लस V3 जे आहे ते विल बी प्लस V3 हे सिंपल फ्युचर टेन्स आहे. कुठला, सिंपल फ्युचर टेन्स. मग हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे का पॅसिव्ह व्हायचे, विल बी प्लस V3 हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे. मग आपल्या टेन्स चेंज करायला सांगितलं, मग पॅसिव्ह व्हायचं वाक्य जर असेल तर त्याचं काय करायचं असते, ऍक्टिव्ह व्हाइस करायचं असतं. पॅसिव्ह व्हायच्या वाक्याचं ऍक्टिव्हाइज करायला सांगितलं असेल आणि पॅसिव्हाइज जर केलं तर ते उत्तर चुकीचं होत आहे. ठीक आहे, पॅसिव्ह व्हायच्या वाक्याचं ऍक्टिव्हाइज करायचं आणि ऍक्टिव्ह व्हायच्या वाक्याचं पॅसिव्हाइज करायचं, हे लक्षात ठेवा. मग क्रिमिनल्स विल बी पनिश्ड, मग आपल्याला या वाक्याचं ऍक्टिव्हाइज करायचं. मग ऍक्टिव्हाइज जर करायचं असेल तर ऍक्टिव्हाइज मध्ये सिंपल फ्युचरचं स्ट्रक्चर काय आहे, तर सिंपल फ्युचर मध्ये काय आहे, शाल विल प्लस V1 असते. काय असते, शाल विल प्लस V1 असते. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बघायचे शाल विल प्लस V1 कोणता आहे. तर बघा, दे विल बी प्लस VING हे पॅसिव्ह व्हाइस मध्ये सॉरी हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. वी विल पनिश द क्रिमिनल्स, विल प्लस V1 बरोबर आहे. इथे विल बी पनिशमेंट आहे, विल बी पनिशमेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, पनिशमेंट विल बी गिव्ह, पनिशमेंट विल बी गिव्हन पाहिजे होतं तर या ठिकाणी. तर डिअर फ्रेंड्स बघा, वी विल पनिश द क्रिमिनल्स असं पाहिजे होतं, परंतु याच्यामध्ये काय आहे, वी शाल वापरतात. काय वापरतो, वीच्या नंतर शाल वापरतो, म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, विल जरी असलं ठीक आहे या ठिकाणी, पण या ठिकाणी काय वी आहे, इथं काय असणार आहे, तर आपल्या वाक्याचं मिनिंग पण समजून घ्यायचं आहे. देअर विल बी पनिशमेंट फॉर क्रिमिनल्स, देअर विल बी पनिशमेंट फॉर क्रिमिनल्स. या ठिकाणी काय केलंय, हे नाउन फॉर्म मध्ये वापरलं, इथं हे बी जे आहे तर ते व्हर्ब मध्ये घेतलं आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर डिअर फ्रेंड्स, मग अशा प्रकारे जे आहे तर अशा प्रकारे या वाक्याचं आपण काय करतो, पॅसिव्हाइज करतो. तर मग आपण अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स या सर्व प्रश्नांचं जे आहे त्या प्रश्नांचं आपण पॅसिव्हाइज जे आहे ते पॅसिव्हाइज पाहिलं. डिपार्टमेंट PSIच्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले होते तर ते घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं, परीक्षा कोणतीही असेल, एखाद्या परीक्षेमध्ये तरी म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये एखादं वाक्य हे एखादा प्रश्न हा अपवाद दिला जातो. त्यामुळं काय करायचं आपल्याला,
सगळेच नियम पण फोकस करणं गरजेचं असतंय. आणि असं ज्यावेळेस अपवाद प्रश्न विचारला जातो त्यावेळेस पुन्हा ते सांगेल जे ऑप्शन अवेलेबल असतात तर त्या अवेलेबल असणाऱ्या ऑप्शन पैकी कोणतं त्याच्यामध्ये पण योग्य वाटतंय, त्यांच्यापैकी जवळचं आणखी एक उत्तराच्या कोणतं वाटतंय त्याचा विचार करून काय करायचं असेल, उत्तर ठरवायचं असतं. ठीक आहे, मग आपण थांबू, पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊ. थँक्यू एव्हरीबडी.